हरकत नाही आहे, पण तुम्ही तिकडे 5 महिने 6 महिने घालवणार. हां, पोलीस भरतीमध्ये SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई, त्यामध्ये गोविंद महाजन आणि मिलिंद सोनवणे यांचं दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. गोविंदने आपल्याला खूप लोकांना गोळा शिकवला. आपल्या इथं गोळा शिकवता ते खूप दिवस गेले, 2-3 वर्ष होऊन गेले. पण यावर्षी सगळ्या मुलांना मदत झाली त्यासाठी खूप जास्त टाळ्या त्यासाठी. प्रहारच्या मुलांना आधी पण शिकवायचा तो, किंवा जिथे तो गेला त्यांनी गोळा शिकवला. कुठे म्हणजे कोणाला असं सांगायची गरज लागली नाही की बाबा गोळा शिकव. थोडं काय चुकतं स्वतःहून सांगायला तो गेला. त्यांनी सगळ्यांना खूप चांगली मदत केली. खूप मुलांचे गोळे कमी जात होते ते त्यांनी इम्प्रूव्ह करून दिले. काहींना म्हणजे त्याला स्वतःला तो फॉरेस्टसाठी आला होता आपल्याकडे. फॉरेस्टसाठी म्हणजे तो थोडक्यात राहून गेला. त्यानंतर त्यांनी परत मग कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवली, प्रॅक्टिस बंद नाही केली. मी बोलला 3-4 महिन्यात परत भरती आहे तर कंटिन्यू प्रॅक्टिस करून 1600 पण चांगलं केलं त्यांनी. गोळा तर आउट ऑफ होतच, काही विषयच नव्हता. बाकी मिलिंदचं मी गोविंद, आणि मला रनवेस आधीपासून माहिती होतं, पण म्हणजे एवढं काही खास माहिती नव्हतं, कारण का मी दुसरीकडे होतो पहारला. तिकडून इकडं यायचं होतं तर इच्छा तर होती, पण मला माहिती नव्हतं की दादा एवढे भारी आहेत. म्हणजे त्यांना शब्द नाहीत काय सांगायला. आणि नंतर दादांची ओळख झाली इकडे आल्यावर, मुंब्राला आल्यानंतर. बाकी तिकडे होतो मी. आणि मेन म्हणजे मी इकडे प्रॅक्टिस करायचो. माझी इंजुरी भरपूर होती, तर ते इंजुरी करता नॉर्मल मी करायचो. जेव्हा फॉरेस्ट 100 मार्क्स आले होते मला पेपरला, तर अभ्यास चांगला होता मागच्या मुंबईमुळं. तर अभ्यास चांगला होता, 100 मार्क्स आले होते. मग नंतर मला विनय भेटला होता. विनय बोलला की भाई तुला इथे काय जमत नसेल ना, तर आमच्यामध्ये दहा तुला चांगला पळवतील. मग त्याचा शब्ददारा मी घेतला मनावर आणि थोडी इन्फो वगैरे काढले, पण काय टायमिंग वगैरे असतं. आणि त्यानंतर मग मी अंबाराला जॉईन केलं. तर पहिला दिवस होता माझा, आणि मला चक्कर सर एका दिवशी आले होते, कारण दादाने मला किलोमीटरचे 6 दिले होते. आणि पहिल्या 3 रेपिटेशनमध्ये मुली ठेवल्या होत्या. तर मग असं होतं की बाई आता स्विच केलं इकडून तिकडे, तर आपल्याला थोडं वेळ दाखवायला लागेल. म्हणून 3 धावलो चांगले, 3 खराब धावलो. पण नंतर थोडं इंजुरी वगैरे करत दादाला सांगितलं, मी म्हटलं मी करतोय ट्राय, पण इंजुरी मी थोडंसं लक्ष देतो. मग दादाने 1 महिना पूर्ण केलं. मग तशी फॉरची डेट वगैरे आली. माझा टायमिंग 25 वरून 20च्या आतमध्ये आणायचं काम दादांनी केलं. म्हणजे मी अनबिलिव्हेबल होतो. आणि माझा भाऊ स्वतः NSG ब्लॅक कॅट आहे, तर तो मला बोलायचा की तू 21च्या आतमध्ये येऊ नाही शकत, आणि येऊन दाखव तुझे बोलशील ते. पण ज्या दिवशी मॅच केलं मी की मी माझा बेस्ट एवढा दिला आहे, आणि फॉरेस्टची भरती संपली बोलला होता. तर मी एका मार्केटमध्ये उडालो होतो. मला 145 होते, ते 45 आणि इकडे 100, 145 होते, आणि 148चा लास्ट घेतला होता. तर त्यानंतर मग सोडून दिलं. मग राहिलं होतं आता की 1600 ग्राउंड. तेव्हा माझा गोळा पण संपून गेला होता. लॉंग हे इकडची गँग एवढी खतरनाक लॉंग आउट करते ना की मला होतच नाही. मी आता विचार करतो हे लोक कसे धावतात. तर त्यामुळे माझा पण गोळा खराब झाला होता. ॲक्च्युली गोळा रनवेसमध्ये आला की कमी होतो, हे हकीकत आहे आणि खरं आहे. माझा पण कमी झाला होता. नंतर थोडंसं रेस्ट वगैरे केली मी, गोळा वगैरे सर्व रिकवर केला. मग दादा बोलले होते की आपला गोळाचा थोडासा प्रॉब्लेम आहे थोडासा. मग जे मुलं माझ्या जवळ असतील त्यांना मी घरी पण शिकवला, क्लासमध्ये गोळा इकडे शिकवला, थोडी पण मदत केली. आणि दादा सांगतात की आपण देत राहायचं, आपल्याबरोबर भेटतं. त्या वाक्यावर चला. आणि आता पण असं आहे ना की जेवढे पण पब्लिक आहे इथे, त्यांनी ना थोडं ग्राउंड कमी केलं ना चालेल. तर आता सोबत तुम्ही आहेत ना, भरपूर लकी आहेत. फक्त अभ्यास करा. नाही येत ना, डबल टेबल तेच वाचा, बुक्स वाचा, यूट्यूब करा, सर्व करा. मी सांगतो माझ्याकडे एक पण पुस्तक नाही पोलीस भरतीचं, एक पण पुस्तक नाही माझ्याकडे पोलीस भरतीचं. मी मित्रांचे घ्यायचं, वाचायचं, परत त्यांना देऊन टाकायचं, आणि बाकी यूट्यूबवर करायचं. आणि त्याच्यानंतर अभ्यास वगैरे केला. आणि दादाला पण सांगितलं की माझा रिझल्ट लागला. मग पहिल्या वेळेस दादालाच केला होता मी रात्री, I think 10:30-11 वाजता, की आपलं होतं आहे बोललो काम, फक्त कन्फर्मची वाट बघायला लागेल. मग लास्टला क्वालिफाय वगैरे झालो, आणि मग सगळं आनंदी होते. पण एवढं आहे की जर दादा तुम्हाला आता भेटलेत ना, तुम्ही 6 महिन्यात पोस्ट काढा काय पण. कारण मला लेट भेटले, थोडीशी लेट भेटले मला पोस्ट. मला जर आधी भेटले असते ना, मी आता 2-1 पोस्ट भेटले असतं. पण एवढं मी बोलेल की हे दादा आणि हे जेवढे देत आहेत ना, सर्व घ्या, आणि कसं पण करून अभ्यास करा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे. मी ग्राउंडला कमी घेतो मार्क्स, पण डायरेक्ट तिकडे लीड करतो. त्या हिशोबाने अभ्यास जास्त करा. एक टाईम तुम्ही ग्राउंड जरी कमी केलं चालेल, इव्हेंटवर लक्ष द्या. आता ऑफ सीझन चालू झाला आपल्या भरतीचा, म्हणजे आता भरती येणार आहे. म्हणजे आता भरती नाही आहे, आता ऑफ झाला.
तर आता वजन वगैरे वाढून थोडंसं गोळावर लक्ष द्या. 2 मार्क 1600ला गेले चालतात, पण गोळाचे 5 मार्क गणा घालू. आपली टोटल आहे ना 40च्या वर न्या, 43पर्यंत. आणि पेपरची टोटल आहे ना ही 85पर्यंत न्या. तुम्ही कुठेही भरती होतात, कुठेही 130पर्यंत कुठेही जा, तुम्ही भरती होणार. म्हणजे टार्गेट ठेवा की इकडं 43च्या प्लस किंवा 45 आणि इकडं 85च्या प्लस, एवढं तरी टार्गेट ठेवा. असं विचार करू नका की 1600 मारतो आणि मग इथं 3 म्हणतो, असं करू नका. आपलं काय करा, पोस्ट जशी निघेल ना त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करा प्रत्येकाने. असं बघू नका की मी काहीतरी चांगलं काहीतरी करेल. फक्त आपला पोस्ट भेटली पाहिजे. आपण काय मिडल क्लास फॅमिली, आपला एकच आधार आहे, जर आपण सरकारी नोकरीमध्ये लागलो तर आपल्याला थोडी रिस्पेक्ट भेटेल. थोडी म्हणजे जास्तच भेटते, पण आहे आपला सर्वसामान्यामध्ये आपला भरपूर आहे ती रिस्पेक्ट. पण मी तर बोलेल की आता एवढी तुम्ही मेहनत करतायत ना, माझ्यापेक्षा भरपूर जण करतात. रनिंग बिरनिंग मला एवढं आवडत नाही. अभ्यास मी करतो, तर अभ्यास करा. मी एवढंच बोलेल की अभ्यासात टॉप मारला ना तर इकडं होऊन जातो. पेपर फक्त मिळवायचा ट्राय करा, बाकी लेखीमध्ये होऊन जाईल. बाकी दादासाठी एवढे शब्द की मी मांडू नाही शकत. भरपूर थँक्यू. कॉलेजला राहिलं होतं ते सांग. 30 एक टाइम कमी करत चाललं. तुम्ही ना दोन्ही टाइम जीव काढायला बघता. 2 टाइम जीव काढलं म्हणजे सगळं खूप काही इम्प्रूव्ह होत असतं नाही. एक टाइम करा इमानदारीने, आणि दुसऱ्या टाइम पूर्ण बाकी दिवस अभ्यास करा. आपल्याकडे 24 तास असतात, 2 तास आपण प्रॅक्टिस करू सकाळची, नंतर 22 तास असतात. झोपणं 6-8 तास झालं, राहिले किती 14 तास राहिले. तर 14 तास आपण काय करतो ते आपल्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, तर 14 तास जर तुम्ही टाईमपास करताय मग काही नाही करू शकत. ठीक आहे, चला त्याच्या वरचे 4 तास गेले, राहिले 10 तास. 10 तास तुम्ही काय करता ते खूप मॅटर करतं. मोबाईलचं कधी ना बघा हे किती आहे, वॉच टाईम किती चेक करा, कधी स्क्रीन टाईम पहिले तुम्हाला मोबाईल किती वेळ वापरताय असं कधी सेटिंगमध्ये चेक करा. आम्ही रोज चेक करतो. थोडा आता अभ्यास करा. आता अभ्यास करता पुढं काहीतरी होईल. रेल्वेचे फॉर्म निघाले त्याचा अभ्यास करा. जे आता बोलतो होमगार्डला जायचं आहे, होमगार्डला जायला हरकत नाही आहे, पण तुम्ही तिकडे 5 महिने 6 महिने घालवणार. हां, 6 महिने तुम्हाला पेमेंट तसं भेटणार नाही, 6 महिन्यानंतर पेमेंट भेटणार आहे. हां, ते 6 महिने इमानदारीचा अभ्यास केला तर तुम्ही कुठे जॉबला लागणार नाही का. मी 3-4 महिने अभ्यास केला, त्यात रेल्वेची एक्झाम काढली होती मी. आम्ही स्पोर्ट्स कोटा नाही आहे, तुम्हाला माहीतच असेल. मी पण एक्झाम देऊन लागलेलो आहे. मी अभ्यास करू शकतो, तुम्ही पण अभ्यास करू शकता. आणि मी तेव्हा जॉब पण करत होतो, पार्ट टाईम जॉब करून प्रॅक्टिस करून सगळं करायचं. आणि मी दोन्ही टाईम प्रॅक्टिस होतो तेव्हा पण. मी एकच टाईम करू शकता. आता सध्या काय आहे पण नाही. हां, आर्मीवाला अजून 2 महिने बाकी आहेत. दुसरी एक्झाम पण ट्राय करा, फक्त अग्निवीरच्या भरोश्यावर राहू नका. ठीक आहे.